नमस्ते. आज मी रव्याचा चिवडा बनवते. तर आपण हा रवा घेतलाय, बारीक रवा घेतलाय. हा एक छोटा पातेला असतो तेवढा रवा घेतलाय. आता त्याचं बाकीचं साहित्य बघू. काजू, बदाम, सुकं खोबरं, कढीपत्ता, मिरची, डाळ, शेंगदाणे, बडीशेप पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, तेल, चवीनुसार मीठ आणि चकलीचा साचा. तर आता पहिलं आपण रवा 1 कप घेतला ना, तेवढंच भांड, कुठचंही वाटी घ्या, पातेला घ्या, पेला घ्या, त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. तर आता मी हे 2 छोटी पातेली पाणी टाकते. 1 पातेला आपला रवा आहे ना, तर 2 पातेली पाणी टाकायचं. आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची. तर पाण्याला उकळी आलेली आहे. आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. मीठ चांगलं विरघळून द्यायचं. परत पाण्याला चांगले खळखळून उकळी येऊ द्या. आणि मग रवा टाकला. एक पेला रवा घेतलाय तर 2 पेले तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं. म्हणजे आपण चकली करतो त्याप्रमाणेच, रव्याची चकली करतो ना त्याचप्रमाणे. कोण उकळी आली बघा, पाणी हलतंय ना. आता ह्याच्यामध्ये आपण रवा घालूया. चांगलं घोटून घ्यायचं. आता 2 पेले आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच ते मळायचं. थोडं पाण्याचा हात घ्यायचा, पुसट म्हणजे ते मळायला सोपं पडतं. ही कामं होती. ते बघा, ते असं मळून घेतले आपण. तिथे तेल पण तापत ठेवले. आता चकलीचा साचा घेतलाय. आपण शेव पाडूया. जेवढा तुमच्या चकलीच्या साच्यामध्ये बसेल चांगलं मळून घ्यायचं हा पीठ. घट्ट असं दाबून दाबून भरायचं. चकलीचा साचा बंद करूया. आता आपलं तेल पण टाकलंय. बघू आपण. तेल पण तापलं आपलं, वरती यायला लागलं. जास्त तेल तापवायचं नाहीये, नाहीतर लगेच काळे पडेल शेव. आपल्याला काळी नाही करायची आहे. आता आपण शेव काढून घेऊया. तुम्ही छोटी मोठी कशी शेव काढू शकता, जाडी पातळ, मस्त शेव होते. आणि चिवडा पण छान होतो याचा. लगेच पलटी नाही करायची. ही आपली शेव बघा. जसे बुडबुडे कमी झाले ना की मग काढायचं आणि समजायचं की शेव कुरकुरीत झाली आपली. साफ तेल नितळून घ्यायचं. अजिबात तेल नाही ठेवायचं, नाहीतर चिवडा तेलकट होईल. आवाज पण आला बघा कसा. आता शेव आपली तयार झाली. गरम आहे अजून. आता हिला बारीक करायचे. तोपर्यंत आपण पहिले शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे तळून घेतले. दुसरं साहित्य चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे.
काळे नाही करायचे. हे मी भाजलेले शेंगदाणे वापरले, कारण सामान भरलं की शेंगदाणे रवा भाजून ठेवलं की खराब होत नाहीये, म्हणून ते वापरले मी. आता आता हे बदामाचे मी असे 2 तुकडे करून घेतलेत उभे. काजूचे सुद्धा तसेच घेतले. आता बदाम आणि काजू परतून घेऊया. हे खोबरं, खोबरं थोडं परतायला आलं ते डाळे टाकूया. डाळे नाही तळून घेतले तरी चालतं, कारण ते भाजलेलेच आहेत फुटाण्याचे डाळे, पण थोडे घेतले तर अजून टेस्ट येते. जेवढं आपण चांगलं करू तेवढं टिकतं, खूप दिवस टिकतं मध्ये. मिरची आणि कढीपत्ता, ही पहिली मिरची टाकूया. मिरची पण कुरकुरीतच करून घ्यायची. मिरची कुरकुरीत करून घ्यायची. ओलसर राहिली तर चिवडा लवकर खराब होईल, म्हणून चांगली कुरकुरीत करून घ्यायची. तुझा ओलसरपणा साफ गेला पाहिजे. काळी पण करायची नाही आणि कच्ची पण ठेवायची नाही, अशी करून घ्यायची. तुम्ही मिरची नाही टाकता, तिखट टाकलं तरी चालेल, पण असं सफेद छान चिवडा दिसतो. आता मिरची पण आपली फ्राय झाली. आता आपण काढून घेऊया. आता कढीपत्ता जरा भरपूरच घालायचा, दिसायला छान दिसतो आणि तब्येतीला पण चांगलं. आता हे सगळं आपलं फ्राय झालेलं आहे. आता ही शेव आपण अशी थोडी चुरून घेऊया. आता हे आपण सगळं फ्राय करून घेतले ते टाकूया. थोडा कढीपत्ता बारीक करून, याच्यात तुम्ही कोथिंबीर फ्राय करून टाकली तरी चालेल. थोडीशी धणा पावडर तुम्हाला आवडत असले तर, थोडी बडीशेप पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ,
पिठी साखर, आणि चाट मसाला. चाट मसाला नाहीतर आमचूर पावडर. त्याच्याने टेस्ट पण अगदी छान येते आणि चटपटीत होतो. आता मुलांना सुट्टीमध्ये दिवसभर काय नाही काहीतरी खायला लागतं. हे आपल्या घरामध्ये बनवून ठेवलं की टेन्शन फ्री. डबा उघडला की घेतात आपलं ते खायला. आपण द्यायची गरज नाही. ओट्यावरती डबे भरून ठेवायचे. चिवडा तुम्हाला आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.